नमस्कार मैत्रिणींनो, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय भरली मिरची। ही लांब आकाराची मिरची आपल्याला बाजारात कुठे पण अवेलेबल असते। आता आपल्याला ह्या मिरचीच्या मधनं छान असे काप करून घ्यायचे आहेत। ही मिरची सिमला मिरची सारखीच असते, फक्त सिमला मिरची गोल आकाराची असते आणि ही मिरची लांबट आकाराची असते। इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची छान अशी कट करून घ्यायची आहे। इथे आपली मिरची कट करून झालेली आहे। आता आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे ते पाहायचं आहे। इथं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा भाजलेले धना पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही कुटाचं तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता। आता आपल्याला कुटाला बाइंडिंग देण्यासाठी साधारण 2 चमचे पाणी टाकून हे कूट आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे कूट छान असं ओलसर करून घ्यायचं होतं। आता आपल्याला हा मसाला छान असं मिरचीमध्ये दाबून भरून घ्यायचा आहे। इथे मी अशाच पद्धतीने पूर्ण मसाला मिरचीमध्ये भरून घेणार आहे। इथे माझा मसाला भरून झालेला आहे। आता आपल्याला फोडणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 5 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। इथे आपलं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची आहे। इथे आपली जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये भरून घेतलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। मिरच्या घातल्यानंतर आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही चमचा वापरायचा नाही, चमचा तुम्ही थोडीशी मिरची परतल्यानंतर वापरू शकता। आता आपल्याला इथे एक झाकण ठेवून त्यावरती साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे आपण ताटलीवरती पाणी टाकून घेतल्यामुळे आपली मिरची पण खाली करपणार नाही आणि गॅस आपण मंद केलेला आहे। आता आपण यावरचं झाकण काढून पाहूया आपली मिरची खाली करपली का नाही ते। आता आपल्याला ही मिरची परत एकदा छान अशी हलवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता, आपली मिरची अजिबात करपलेली नाही। इथे तुम्ही चमच्याने किंवा उलटण्याने पण ही मिरची हलक्या हाताने छान अशी हलवू शकता। मगाशी आपण जे ताटावरती पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपण साधारण 1-5 मिनिटांनंतर इथे पाहूया, आपली मिरचीतलं पूर्ण पाणी छान असं आटलेलं आहे। आता आपल्याला इथे वरतून छान अशी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, आपली मिरची छान अशी मऊसूत शिजून तयार झालेली आहे। ही मिरची तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता, अतिशय भन्नाट अशी ही मिरची लागते। आता आपण मिरची काढून घेऊया। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।